त्या भयंकर दिवशी जेव्हा राखाडी आणि चांदीचे चिलखत घातलेले राक्षस रस्त्यावर उतरले तेव्हा शहर चमकदार निळ्या आकाशाच्या उबदार प्रकाशात न्हाऊन निघाले होते। त्यांची द्वेषपूर्ण उपस्थिती स्पष्ट होती कारण त्यांनी विनाश केला, इमारती आणि वाहने सहजपणे नष्ट केली। पण शहर असुरक्षित नव्हते। 5 हिंदू रेव्हेंजर्स गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी त्यांच्या घराचे रक्षण करण्यास तयार होते। मशीन गनसह सशस्त्र त्यांनी राक्षसांविरुद्ध लढाई केली। गोळीबार आणि स्फोटांच्या आवाजाने हवा भरून गेली कारण हिंदू रेव्हेंजर्स राक्षसांशी भिडले। गीताच्या मशीनगनने गोळीबार केला, अगदी तंतोतंत स्फोट झाला, ज्याने प्राणघातक अचूकतेने राक्षसांचा पाडाव केला। नारायणच्या बंदुकीचा प्रचंड प्रज्वलन होऊन एकाच वेळी अनेक राक्षसांचा नाश झाला। विनायकच्या गोळ्या वेगवान आणि निर्दयी होत्या, तर विश्वनाथ आणि तुलसीच्या बंदुकांनी अचूक ताळमेळ घातला, त्यांच्या गोळ्या राक्षसांच्या चिलखतातून फुटल्या। हे शहर रणांगण बनले। हिंदू रेव्हेंजर्स यांनी राक्षसी टोळीविरुद्ध शौर्याने लढा दिला। स्फोटांनी रस्त्यावर हादरले, सर्व दिशांना ढिगारा उडाला। परंतु या गोंधळातही हिंदू रेव्हेंजर्स खंबीरपणे उभे राहिले। त्यांचा दृढनिश्चय आणि शौर्य शहरवासियांना आश्रय घेण्यास आणि त्यांच्या विजयाची वाट पाहण्यास प्रेरित करत आहे। युद्ध सुरू असताना राक्षस पडू लागले, त्यांचे राखाडी आणि चांदीचे चिलखत तडे गेले आणि तुटले। शेवटी विजयी जयघोषाने हिंदू रेव्हेंजर्स विजयी झाले। त्यांच्या तोफा अजूनही तीव्र युद्धातून धूर सोडत आहेत। त्यांच्या अतूट धैर्यामुळे आणि सामर्थ्यामुळे शहर सुरक्षित होते। गीता, नारायण, विनायक, विश्वनाथ आणि तुलसी वीरपणे उभे होते। त्यांची छाती थकल्यासारखे होते, त्यांचे डोळे अभिमानाने चमकत होते। शहराचे रहिवासी त्यांच्या आश्रयस्थानातून बाहेर पडले, त्यांनी हिंदू रेव्हेंजर्स यांच्या शौर्याबद्दल जयजयकार केला आणि त्यांचे आभार मानले। 5 नायकांनी दिवस वाचवला होता, त्यांची नावे शहराचे रक्षक म्हणून इतिहासात कोरली गेली होती।